Hello student, myself Professor D.R. Mane from VVIT PAL. This is our second lecture of Mechanical Engineering Material. Subject code is 22343, abbreviation MEM. Okay, now let's start our second lecture. In this lecture, in last lecture, we have to see basics of engineering material and classification of engineering materials, that is metals, plastics, ceramics, composites, and various examples of that metals, plastics, ceramics, and composites. Also, we have seen classification of various metals, that is steel, cast iron, and their types. Okay, now this lecture we have to see crystal structure, their types, unit cells, and lattice. Okay, so now we are starting for first point is crystal structure. That definition: a crystal is defined as an orderly array of atoms in a space. Crystalline form of solid has periodically repeated arrangement of atoms. Normally metals are made up of number of crystals and each crystals consist of large number of atoms. आता ह्याच्यामध्ये आपण डेफिनेशन बघितलं. आता क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय आपण हे पहिला समजून घेऊया. ओके, तर जसं की कोणतंही मटेरियल जे आहे ते मटेरियल जे आहे ते बारीक बारीक कणांपासून बनलेलं आहे. ओके, आता ते जे बारीक कण आहेत त्याला आपण क्रिस्टल असं म्हणतो. त्या क्रिस्टलला जर आपण त्याच्यापेक्षा जास्त आपण त्याला जर फोकस केलं किंवा झूम करून बघितलं तर ते आपल्याला ॲटॉम्स फॉर्मेशनमध्ये दिसतील. तर ॲटम्स जे आहेत त्या ॲटम्सचे वेगवेगळे ॲटम्स एकत्र येऊन एक ठराविक शेप तयार होतो आणि तो शेप जो आहे तो रिपीटेडली असतो. सपोज स्क्वेअर असेल किंवा बॉक्स शेप आपण म्हणतो, बॉक्स शेप असेल तर ठराविक असे बॉक्स असे अनेक बॉक्स असतील, किंवा रेक्टँगल असेल, स्क्वेअर असेल किंवा हेक्झॉगन असेल, असे वेगवेगळे शेप्स फॉर्मेशन असं त्याचं जे बनतं त्याला आपण त्या एका बॉक्सला तर त्याला आपण युनिट सेल असं म्हणतो. असं सेल्सचं असे अनेक सेल्स एकत्र बनवून आपलं मेटल्स फॉर्म होतं. ओके, म्हणजे 3D आपण जे म्हणतो 3D युनिट, स्मॉल 3D युनिट जे असतं की त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला सॉलिड मिळतं. सॉलिड शेपमध्ये सॉलिड फॉर्ममध्ये ते मटेरियल आपल्याला मिळतं. म्हणजे ते पॅटर्न कसे रिपिटेटिव्ह असतात. आता एका मेटलचे जर बघितले तर रिपिटेटिव्ह तेच शेप असणार आहेत, दुसऱ्या मेटलचे वेगवेगळा शेप असणार आहे पण ते रिपिटेटिव्ह असणार आहे. तर अशा पद्धतीनं ह्याला आपण त्याला युनिट सेल असं म्हणतोय. आणि जे बारीक कण जे म्हणतोय मी आता जे तुम्हाला सांगितलं की झूम करून बघितल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲटम्स दिसतात. ओके, तर त्याच्यापासून जे फॉर्म होतं ते क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होतं. ओके, तर आता आपण जे बघणार आहे की कुठल्या कुठल्या टाईपचे स्ट्रक्चर असतात, क्रिस्टल स्ट्रक्चर हे कशा पद्धतीने फॉर्म असतात त्याचे, तर ते आपण यामध्ये बघणार आहे. ते बघा टाईप्स ऑफ स्पेस लॅटिसेस. आता त्याच्यामध्ये फर्स्ट आहे तो BCC. BCC मीन्स बॉडी सेंटर्ड क्युबिक, हा एक स्ट्रक्चर आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा आहे तो FCC. FCC म्हणजे काय, फेस सेंटर्ड क्युबिक. ओके, नेक्स्ट वन इज CPH म्हणजे जो आहे तो क्लोज्ड पॅक्ड हेक्झॉगॉनल. असे 3 याचे जे टाईप आहेत ते आपण 1 बाय 1 आता बघूया. आता पहिला जो आहे तो आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक. ओके, तर बॉडी सेंटर्ड क्युबिक BCC स्ट्रक्चर हे कशा पद्धतीनं असतं, याची रचना कशा पद्धतीनं असते ते आपण आता बघूया. ओके, त्याआधी आपल्याला समोर जे दिसते तर ईच कॉर्नर ॲटम इज शेअर्ड बाय 8 ॲडजॉइनिंग क्यूब्स अँड द ॲटम इन द सेंटर कॅन नॉट बी शेअर्ड बाय एनी अदर क्यूब. आता हे जे मी लिहिलेलं आहे, जे आपण वाचलेलं आहे, याच्यामध्ये
याचं मिनिंग काय आहे हे आपण बघूया. आता बघा, हे समोर जे दिसते ते BCC क्रिस्टल आहे, हे दिसते तुम्हाला. हे असे क्रिस्टल्स असतात. ह्या असे अनेक क्रिस्टल्स मिळून ही 3D, तुम्हाला मगाशी मी जे सांगितलं की 3D अरेंजमेंट आहे. ओके. आणि ह्याच्यामुळे काय आपल्याला सॉलिड बनतं. ओके. आणि ते मटेरियल आपल्याला, म्हणजे मटेरियलचा जो कण आहे तो कण आपण जर आपण झूम करून बघितला तर तो ह्या अशा पद्धतीने दिसणार आहे. आता त्याच्यातला एक बारीकसा एक कॉर्नर आपण फक्त म्हणूया, कॉर्नर मी काय करतो, एक क्रिस्टल त्यातला मी काढतो. ओके. हा कॉर्नरला तुम्हाला एक ब्लू कलर दिसते बघा, तर तुम्हाला क्यूब दिसतो एक ब्लू कलरचा, तर तिथं त्याच्यावर ब्लॅक कलरनं अगदी हे सुद्धा केलेलं आहे, क्यूब काढलेला आहे. ओके. तर असे अरेंजमेंट आहे. त्यातला आपण फक्त झूम करून आता काय करूया, हा कॉर्नर जो आहे तो कॉर्नर फक्त बघूया. ओके. तर तो अशा पद्धतीने दिसेल. तर ते झूम केला, झूम केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय दिसणार आहे, तर असा हा क्यूब आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, कॉर्नर जे आहेत, हे कॉर्नरला जे तुम्हाला ब्लू कलरचे जे गोल 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 दिसतात त्याला आपण काय म्हणायचं, ॲटम म्हणायचं. काय म्हणायचं, ॲटम. आणि त्या ॲटमपासून ते ॲटम जे जोडले, हे जोडल्यामुळं काय झालेलं आहे, एक क्यूब तयार झाला आहे बघा. ओके. आणि 3D इमेज आहे, ती 3D इमेज दिसते तुम्हाला, क्यूब तयार झाला आहे. ह्याला आपण काय म्हणतो, युनिट सेल. आता हे जर हा एक युनिट सेल झाला, असे अजून युनिट सेल त्याच्या पलीकडं, म्हणजे त्याच्या वरती पण असणार आहे, साईडला पण असणार आहे, लेफ्टला असणार, राईटला असणार, टॉपला असणार, बॉटमला असणार, असे अनेक युनिट सेल बनवून मग आपलं काय होतं, मेटल सॉलिड फॉर्ममध्ये तयार होतं. ओके. आता बघा, यातला एक तुकडा फक्त म्हणूया की एक आपण पॉईंट म्हणूया, तो हा समोर आपण बघतोय, त्यातला एक युनिट सेल आपण जो बघतोय. आता ह्या युनिट सेलमध्ये या कॉर्नरला, आता बघा किती कॉर्नर आहेत बघा, पहिला 1 2 3 4 5 6 7 8 कॉर्नर दिसतात तुम्हाला. 8 कॉर्नरला 8 ॲटम आहेत. ओके. 8 कॉर्नरला 8 ॲटम आहेत. आणि मध्ये सेंटरला एक ॲटम दिसतोय तुम्हाला. ह्या जो ब्लॉक आहे, बॉक्स, आपण बॉक्स समोर दिसतोय तुम्हाला, त्या बॉक्सच्या मध्ये सेंटरला एक तुम्हाला ॲटम दिसतोय. तर अशा पद्धतीनं हे ॲटमची रचना आहे. आता तुम्हाला साईडला एक कटिंग इमेज दिसते बघा, ते ॲटम कट केलेले आहेत. आता ते कट केलेलं म्हणजे काय, आता सपोज आपण असं समजूया की ही एक खोली आहे. ओके. आता ह्या ह्या खोलीला लागून सामायिक अनेक खोले, वरती एक खोली असणार आहे, कडेला एक खोली असणार आहे, खाली एक खोली असणार आहे, अशा खोल्या असणार आहेत. ओके. आता हा जो कॉर्नरचा एक ॲटम आपण एक कन्सिडर करूया, एक पहिला एक कोणताही एक ॲटम कन्सिडर करा. एक ॲटम आपण पकडला तर तो शेअरिंगमध्ये असणार आहे. बरोबर आहे, हा शेअरिंगमध्ये, कारण हा सगळा काय त्या बॉक्समध्ये नाही आहे, तर तो बॉक्सच्या कॉर्नरला आहे. म्हणजे त्याचा काही पार्ट जो आहे, आता काही पार्ट म्हणजे कितवा पार्ट, तर 1/8 पार्ट म्हणूया आपण. 1/8 पार्ट हा फक्त त्या ब्लॉकमध्ये आहे. बाकीचा सगळा दुसऱ्यांना वरच्या ब्लॉकमध्ये, साईडच्या ब्लॉकमध्ये, इकडच्या ब्लॉकमध्ये, असं सगळ्यांना शेअरिंग आहे. आणि सगळ्यांच्यात मिळून तो एक ॲटम आहे. ओके, बसलेला आहे. तर आपण इथं म्हणून ते साईडला जे इमेज दिसते ते तुम्हाला कटिंग दिसते बघा. म्हणजे त्या ब्लॉकमध्ये, ब्लॉकच्या वाट्याला, हा जो समोर आपल्याला ब्लॉक दिसतोय त्याच्या वाट्याला तो ॲटम किती आलेला आहे, तर तो तिथं कटिंगमध्ये दिसते. तर हे जे आपण कटिंग जर बघितलं, आता बघा हा 1/8. ओके. आणि असे 4 वरती 4 आणि खाली 4, म्हणजे 1/8 इंटू 8, 1/8 इंटू 8, मग 8/8 गेलं म्हणजे राहिलं 1. ओके. म्हणजे 1 ॲटम. म्हणजे हे टोटल आपल्याला ह्याच्यामध्ये BCC स्ट्रक्चर, बॉडी सेंटर्ड क्युबिक, ह्याच्यामध्ये कॉर्नरचे जे आहेत ते एक ॲटम, आणि सेंटरला बॉडी सेंटर्ड क्युबिक असं म्हणतो मी, सेंटरला ह्याच्या एक ॲटम असतो. मग सेंटरचा एक, आणि 4 वरचे 4 आणि खाली 4 चे कॉर्नरचे असे मिळून एक ॲटम, असं मिळून इथं तुम्हाला आता त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे ते दिसते बघा. बघा, त्यामुळे आता इथं लिहिलेलं आहे, इच कॉर्नर ॲटम इज शेअर्ड बाय 8 ॲडजॉइनिंग क्यूब्स. म्हणजे 8 जे क्यूब्स आहेत त्याला लागून, ह्यो मेन क्यूब जो आपण बघितला त्याला लागून जे 8 क्यूब असणार आहेत प्रत्येक याला फेसला, तर त्यांच्यामध्ये शेअरिंगमध्ये ते ॲटम्स असणार आहेत. ओके. त्यामुळे कसं, आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं होणार बघा, युनिट सेल ऑफ BCC स्ट्रक्चर. आता किती युनिट, ह्या युनिट सेलमध्ये किती ॲटम्स असणार आहेत,
हा आता आपण हा युनिट सेल बघितला आहे बघा. हा युनिट सेल एक जो बघितला याच्यामध्ये किती ॲटम्स असणार आहेत, तर त्याचं कसं कॅल्क्युलेशन आहे बघा. 8 ॲटम्स ॲट कॉर्नर. आपण बघितले की इथं वरती 4 आहेत, खाली 4 आहेत, टोटल 8 आहेत. पण 8 ते पूर्ण त्याला मिळणार आहेत का नाही, तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, शेअरिंग आहे. मग शेअरिंग आहे म्हणजे काय, 1/8 बघा. 8 ॲटम्स ॲट कॉर्नर्स इंटू 1/8. मग 8 इंटू 1/8 किती आलं, 1. म्हणजे एक ॲटम सगळ्यात मिळून सगळे कॉर्नरचं सगळं तुम्ही तुकडे तुकडे सगळे असे एकत्र केले तर त्याचा एक ॲटम तयार होते. आणि सेंटरला जो एक आहे म्हणजे तो एक, म्हणजे 1 अधिक 1 2, म्हणजे टोटल बॉडी सेंटर्ड क्युबिकमध्ये किती ॲटम्स असतात, 2. म्हणजे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह आता एक्झामसारखे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झामसारखे क्वेश्चन असणार आहे की आन्सर म्हणजे जे द्यायचे ते बहुपर्यायी ज्याला म्हणतो आपण, की 4 पर्याय असतात आणि एक कोणता तरी तुम्हाला पर्याय निवडायचा असतो, तशा टाईप हे आहे. त्यामुळे तिथं ह्या क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथं लक्षात ठेवा, बॉडी सेंटर्ड क्युबिकमध्ये किती ॲटम्स असतात, तर बॉडी सेंटर्ड क्युबिकमध्ये तुम्हाला युनिट सेलमध्ये त्याच्या एका युनिट सेलमध्ये 2 ॲटम असतात, हे लक्षात ठेवा. ओके. आता त्याच्यानंतर BCC स्ट्रक्चर जो आहे ते त्याचं एक्झाम्पल काय आहे बा. मग हे असं जे कण असे बारीक बारीक म्हणजे युनिट सेल असे बनून कुठलं मेटल तयार होते, तर त्याच्यामध्ये क्रोमियम आहे, टंगस्टन आहे, मॉलिंडम आहे, व्हॅन्डियम आहे आणि सोडियम आहे. ही काही बेसिक महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे BCC स्ट्रक्चर म्हणजे हे झूम करून क्रोमियम तुम्ही बघितलं, टंगस्टन बघितलं, व्हॅन्डियम बघितलं, सोडियम बघितलं, मॉलिंडम बघितलं, ह्याचे कण जर आपण झूम करून बघितले तर त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला हे BCC स्ट्रक्चर दिसणार. ओके, लक्षात आलं. आता नेक्स्ट आपण दुसरा फॉर्म बघूया, तो आहे फेस सेंटर्ड क्युबिक, FCC. आता फेस मगाशी होतं BCC, आता आहे FCC. आता FCC वरून तुमच्या लक्षात आलं असेल तरी पण आपण बघूया. आता देअर इज 1 ॲटम इन द सेंटर ऑफ ईच फेस ऑफ द क्यूब अलॉंग विथ 8 कॉर्नर ॲटम्स. म्हणजे मगाशी जसं 8 कॉर्नर ॲटम्स होते ते असणारच आहेत, पण याच्या सेंटरला नाही आहे. आता जो मगाशी सेंटरला होता बघा ॲटम, तसं सेंटर नसणार आहे, तर कशा असणार आहे, फेसला असणार आहे. ईच फेस ॲटम टचेस नियरेस्ट इट्स कॉर्नर ॲटम्स. ओके. आता ह्याचं बघूया आपण कशा पद्धतीने होणार आहे. आता हे समोर तुम्हाला FCC दिसते बघा. आता FCC मध्ये हे निळे जे दिसतात ते ॲटम्स आहेत, आपल्याला माहिती आहे. तर निळे किती आहेत बघा, निळे जे राऊंड कलर आहे, राऊंड जे शेप आहे ब्लू कलरमध्ये आहे ते किती आहेत बघा. वरती 4 आहेत, खाली 4 आहेत, 4 4 कॉर्नर. ओके, वरचे 4 कॉर्नर, खालचे 4 कॉर्नर, म्हणजे 8 झाले. ओके. आता मागाशी सांगितल्याप्रमाणे त्याचं पण शेअरिंगमध्ये आहे, पलीकडं अलीकडं असे सगळे ब्लॉक जोडलेले असणार आहेत. त्यामुळे ते प्रत्येकाच्या शेअरिंगमध्ये आहेत. म्हणजे ह्याच्या वाट्याला किती येणार आहेत, 1/8 इंटू 8. 8 कॉर्नर आहेत आणि जो पार्ट तुकडा जो आहे याच्या वाट्याला येणार आहे तो आहे प्रत्येक कॉर्नरचा 1/8 पार्ट. ओके. त्यानंतर ह्याचे फेस किती आहेत बघा. आता ह्याचे फेस आहेत 1 2 3 1 2 3 4. ओके. आता फेस सेंटर्ड क्युबिक आपण काय म्हणतो, फेस सेंटर्ड क्युबिक. आता ह्याचे 4 हे आहेत, सेंटर आहेत. ओके, 1 2 3 4. त्याच्यामुळं आपल्याला इथं किती मिळणार आहेत ॲटम, 4. आता 4 जे आहेत ते मात्र कसे आहेत, फेसवर आहेत. आता फेसवर असल्यामुळे काय होणार आहे, पलीकडचा जो असणार आहे त्याच्यात निम्मा गेला आणि ह्याच्यामध्ये निम्मा. म्हणजे इथं राऊंड तुम्हाला दिसतोय बघा, तुम्ही 3D इमेज इकडे पलीकडे ए फिगर जी दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की अर्धा हेमिस्फिअर म्हणतोय, हे अर्धा जो आहे तो ह्याच्यामध्ये आहे आणि अर्धा जो असणार आहे तो कुठं असणार आहे, दुसऱ्याला शेअरिंगमध्ये असणार आहे. त्यामुळे हा अर्धा 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 असे 4 जर आपण एकत्र केले तर आता ह्याचं कॅल्क्युलेशन बघूया बघा. द युनिट सेल कंटेन्स 8 ॲटम्स ॲट द कॉर्नर्स, 1/8 इंटू 8 1 ॲटम्स आणि 6 ॲटम्स ॲट द फेसेस. म्हणजे आता बघा 1 2 3 4 5 6 किती फेसेस आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6, टोटल 6 फेसेस तुम्हाला याचे दिसतील. तर 6 इंटू हाफ म्हणजे 3 ॲटम्स. ओके, म्हणजे 6 इंटू 1/2 3 ॲटम्स, म्हणजे 3 and 1 4 ॲटम्स. म्हणजे टोटल याच्यामध्ये किती असणार आहे, फेस सेंटर्ड क्युबिकमध्ये, फेस सेंटर्ड क्युबिकच्या युनिट सेलमध्ये 4 ॲटम्स असणार आहेत. ओके, लक्षात आलं FCC.
जसं BCC असतो तसं BCC म्हणजे बॉडीच्या सेंटरला. आता इथं मात्र फेसच्या सेंटरला 6 फेस आहेत, 6 फेसच्या 6 सेंटरला असणार आहेत, पण निम्मे निम्मे ह्याच्या वाट्याला येणार आहेत. ओके, अशा पद्धतीनं FCC लॅटिस आहे. आता ह्याचं एक्झाम्पल काय काय बघा, ॲल्युमिनियम, निकेल आहे, कॉपर आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, लीड आहे, प्लॅटिनम आहे. ओके, प्लॅटिनम अशा पद्धतीनं ह्याचे हे जे मटेरियल आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जर झूम करून बघितलं तर तुम्हाला FCC स्ट्रक्चर फॉर्म झालेलं दिसेल. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट आहे एक्झॉगोनल क्लोज्ड पॅक्ड HCP. तर नेक्स्ट जे आहे ते आहे hexagonal closed pack HCP. Usually the hexagonal closed pack lattice show two base planes in the form of regular hexagon with an atom at each corner of the hexagon and one atom at the center. In addition to this, there are three atoms in the form of triangle midway between two basal planes. It may not be readily apparent from the unit cell why the structure is called why this is the structure, so it is called hexagonal. ओके, आता ह्याच्यामध्ये बघूया कशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे. HCP म्हणजे क्लोज बॉन्डिंग असणार आहे एकदम. बघा हेक्झॉगॉन इथं समोर दिसतोय बघा तुम्हाला, कसे अरेंजमेंट म्हणजे इथले जे कॉर्नर 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 असे 6. आता हेक्झॉगॉन म्हणजे 6 आपल्याला 1 2 3 4 5 बघा 1 2. ओके, नेक्स्ट इन HCP युनिट सेल याच्यामध्ये आता बघा वरती किती कॉर्नर आहेत, 1 2 3 4 5 6 कॉर्नर वरती आहेत. ओके, त्यामुळे 6 ॲटम्स ॲट अप्पर कॉर्नर. ओके, आता त्यानंतर खाली परत तसंच 6 कॉर्नर्स आहेत. ओके, 6 कॉर्नर्स ॲट बॉटम कॉर्नर लोअर. ओके, लोअर कॉर्नर. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्या वरच्या फेसला आणि खालच्या फेसला असे 2 तुम्हाला आयटम्स दिसतील. ओके, ते कसे असणार आहेत तर वरती फेसला आहेत, वरच्या फेसला आहे, खालच्या फेसला म्हणजे ते खाली या या ह्या आपल्या युनिट सेलमध्ये निम्मा असणार आहे, वरच्या युनिट सेल जो असणार आहे त्यात निम्मा असणार आहे. आणि 3 जे दिसतात मिडल ट्रायंग्युलर एक ट्रायंगल शेप दिसतो तुम्हाला. ओके, आणि त्याच्यामध्ये 3 जे आहेत ते पूर्णपणे आतमध्ये युनिट सेलमध्ये आत 3 ॲटम्स जे जे तुम्हाला ते दिसतील. ओके, तर आता हे जे आहेत ह्याचं कॅल्क्युलेशन बघूया आपण कशा पद्धतीने HCPचं आहे. आता बघा 6 ॲटम्स ॲट अप्पर कॉर्नर, वरचे 6 कॉर्नर म्हणजे किती झाले 6 × 1/6 म्हणजे ते एक झाला एक ॲटम. त्यानंतर तसंच खाली बॉटमला जो 6 ॲटम्स ॲट बॉटम कॉर्नर 6 × 1/6 परत 1 झाले. ओके, त्यानंतर 3 ॲटम्स सेंटर ट्रायंग्युलर जो ट्रायंग्युलर शेप जो दिसतो मिडल वे जो दिसतो ते तिथं मिडवेमध्ये ट्रायंग्युलरमध्ये 3 ॲटम्स आहेत ते पूर्णपणे आत ह्याच्यामध्ये आपल्या युनिट सेलमध्ये आहे, त्यामुळं ते टोटल 3 आहेत ॲटम. त्यानंतर 2 ॲटम जे आहेत ते मी सांगितले तुम्हाला वरच्या अप्पर सेंटरला आणि अप्पर फेसला आणि खालच्या लोअर फेसला जे सेंटरला जे दिसतात ते 2 ॲटम्स आहेत. याचं कॅल्क्युलेशन 2 × 1/2 = 1. म्हणजे आता टोटल आपण काउंट करूया, बघूया किती ॲटम्स झाले बघा. 1 + 1 2 2 + 3 5 5 + 1 6 म्हणजे टोटल 6 ॲटम्स जे आहेत ते HCPमध्ये म्हणजे हेक्झॉगोनल क्लोज्ड पॅकमध्ये 6 ॲटम्स आहेत. ओके, आता ह्याचे एक्झाम्पल जर बघितलं तर तुम्हाला मॅग्नेशियम आहे, बेरिलियम आहे, झिंक आहे, त्यानंतर कॅडमियम आहे. ओके, म्हणजे मॅग्नेशियम, बेरिलियम, झिंक आणि कॅडमियम ह्याचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर ह्याचं स्ट्रक्चर हे तुम्हाला हे ह्याच्या पद्धतीनं दिसेल की हेक्झॉगोनल क्लोज पॅकमध्ये याचे युनिट सेल दिसतील तुम्हाला. ओके, तर आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे युनिट सेल. आता युनिट सेल म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे द स्मॉलेस्ट 3D युनिट विच कॅन फॉर्म लॅटिस आफ्टर रिपिटेशन or atomic order in crystalline solids indicate that small group of atom form a repetitive pattern.
म्हणजे आता इथं तुम्हाला बघा मी समोर दिसते पॉईंट 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 दिसतात. आता तुम्हाला लक्षात आलं की हे पॉईंट म्हणजे काय, ते पॉईंट डॉट 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 दिसतात ते म्हणजे ॲटम आहेत, बरोबर. त्याला लॅटिस पॉईंट म्हणायचं, लक्षात ठेवा. लॅटिस पॉईंट म्हणतोय आपण किंवा ॲटम म्हणतोय. ओके. आता हे लॅटिस पॉईंट आहेत आणि हे लॅटिस पॉईंट जोडल्यानंतर जो शेप फॉर्म झाला, आता हा शेप बघा, एक शेप तुम्हाला पहिला जो आहे लॅटिस पॉईंट तो असा, दुसरा जोडला, तिसरा, चौथा जोडला, असे सगळे जोडले आणि त्याचा शेप एक फॉर्म झाला. काय झाला, एक ब्लॉक झाला बघा. तो ब्लॉक आहे, त्याच्यानंतर पलीकडे परत दुसरा ब्लॉक आहे, असं परत असं, आणि परत पलीकडचे जोडले की तिसरा ब्लॉक, मग चौथा ब्लॉक, असे असे असंख्य ब्लॉक तिथे तयार झाले तुम्हाला दिसतील. असं हे जे 3D युनिट आहे, हे 3D तुम्हाला जे दिसतं इमेज, ह्याला आपण काय म्हणतो, युनिट सेल. म्हणजे लॅटिस पॉईंट काय आणि युनिट सेल काय हे तुम्हाला एक्झामला विचारतील, तर हे या पद्धतीने लक्षात ठेवा. ओके. तर लॅटिस परत ते सांगितले, लॅटिस म्हणजे रेग्युलर अरेंजमेंट ऑफ सेंटर पॉईंट इन अ 3D और रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पॉईंट इज कॉल्ड लॅटिस. म्हणजे रेग्युलर अरेंजमेंट म्हणजे काय, एक त्यांच्यात जे अरेंजमेंट आहे, म्हणजे हे जे पॉईंट्स आहेत ते काय मी ते कसे पण काढले नाही, तर ते पॉईंटमध्ये काय, ते रेग्युलर असे त्याच्यामध्ये फॉर्मेशन आहे. म्हणजे त्याचं डिस्टन्स जर बघितलं तुम्ही, प्रत्येक पॉईंटमधलं डिस्टन्स बघितलं तर ते सेम असणार आहे बघा. म्हणून त्याला रेग्युलर हा शब्द काय सांगतो, तर रेग्युलर म्हणजे काय, रिपिटेटिव्ह आहे आणि त्याच्यातमधलं डिस्टन्स सेम आहे. रिपिटेटिव्ह आणि डिस्टन्स सेम, त्यामुळे ते रेग्युलर म्हणतो आपण. म्हणजे अशी रेग्युलर अरेंजमेंट ज्यावेळी सेंटर पॉईंटची झाली आणि त्यापासून जो 3D इमेज तयार झाला, त्याला आपण ते जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्स लॅटिस म्हणतोय आणि लॅटिस पॉईंट म्हणायचं, आणि ते जोडल्यानंतर जो फॉर्म होणार आहे तो एक युनिट सेल झाला. ओके. आणि हे युनिट सेल आपण आता जे आपण बघितलेलेच आहेत. ओके. की BCC स्ट्रक्चर आहे, बॉडी सेंटर्ड क्युबिक, फेस सेंटर्ड क्युबिक आणि क्लोज्ड पॅक्ड हेक्झॉगोनल. हे आपण तीन टाईप जे आहेत ते महत्त्वाचे आपल्या सिलेबसला ते आपण पाहिलेले आहेत. ओके. तर दिस इज अवर सेकंड लेक्चर ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल. त्यानंतर नेक्स्ट लेक्चर जे आहे, पुढचं लेक्चर, त्या लेक्चरमध्ये आपण आता ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे मायक्रोस्ट्रक्चर, तर तो मायक्रोस्ट्रक्चर आणि मायक्रोस्कोप, टाईप्स ऑफ मायक्रोस्कोप आहेत, ते आपण त्याच्यामध्ये स्टडी करूया. ओके. ओके. गुड बाय.